Good morning, students. I am Mr. Netaji Kumar. Welcome in the YouTube channel of Jayaprakash Secondary and Higher Secondary School, River. Students, previous lecture we studied about that reaction of metals with oxygen, reaction of metals with water, reaction of metals with acids. It's like hydrochloric acid and sulfuric acid. How to form the reaction. Also, previous chapter we study about the rate of factors effect on the rate of reaction. Today we study about reaction of metals with nitric acid. Reaction of metals with nitric acid. First of all, metals is reacted with nitric acid. It forms nitrate salt of these metals and removing of water. आपल्याला माहित आहे जर मेटलची रिएक्शन नायट्रिक ऍसिड बरोबर झाली तर त्या मेटलचे काय तयार होतात नायट्रेट साल्ट तयार होतात नायट्रेट साल्ट तयार होतात. So also some oxides of nitrates as like various oxides of nitrates as like N2O means nitrous oxide, NO2 nitrogen oxide and NO nitric oxide. These reaction when the metal is reacted with nitric acid, the concentration of reactant इथे concentrated HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड वापरला आहे तर तिथे काय तयार होतो इथे तयार होतो कॉपर प्लस NO2 means nitrogen oxide and water. Also copper is reacted with HNO3 means nitric acid but this HNO3 is dilute HNO3. इथे concentrated आहे इथे dilute आहे तयार होताना कॉपर तयार झाला आहे फक्त इथे जे तयार होतात ऑक्साइड नायट्रेटचे ऑक्साइड ते वेगळे असणार आहे इथे नायट्रिक ऑक्साइड तयार झाला आहे आणि इथे नायट्रोजन ऑक्साइड तयार झाला नायट्रोजन ऑक्साइड तयार झाला म्हणजे याच्यावर आपण काय कन्क्लुजन काढू शकतो when the metal is reacted with nitric acid it forms nitrate salt of metals plus removing of water. That is the formula. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे रिएक्टंटचं कॉन्संट्रेशन हा कॉन्संट्रेटेड आहे का डायल्यूट आहे याच्यावर डिपेंड राहते. स्टुडंट्स नेक्स्ट पॉइंट इज रिएक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. आता काय पाहिजे आपल्याला फ्रेंड एक एक्सपेरिमेंट आहे छोटासा तो अगोदर तुम्हाला समजावून सांगतो. टेक टू टेस्ट ट्यूब्स इन वन टेस्ट ट्यूब्स faint blue color of copper sulfate solution put a iron nail in this copper sulfate solution and another test tube conclusion. समजा एका टेस्ट ट्यूब मध्ये एक आयर्न नेल घेतला लोखंडी खिळा घेतला आणि हा लोखंडी खिळा काय केला कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये सोडला. तुम्हाला माहित आहे कॉपर सल्फेटचं सोल्युशन कसं असतं फेंट ब्लू कलरचं असतं त्याच्यामध्ये सोडला त्यावेळेस काय घडतं तर हा फेंट ब्लू कलरचा कॉपर सल्फेटचं जे सोल्युशन आहे याच्यामध्ये हा फेंट ब्लू कलरचा निघून जातो कलरलेस सोल्युशन तयार होतं. कुणाचं तयार होतं आणि या आयर्न नेलवर एक लेयर डिपॉझिट होतो मग तो लेयर डिपॉझिट झालेला कोण आणि तयार झालेलं सोल्युशन कोणतं याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. समजा हा iron nail Fe put up in the copper sulfate solution it forms ferrous sulfate. In this reaction displacement reaction is occurred. तुम्हाला माहित आहे displacement reaction काय एक highly reactive metal काय करतो less reactive metal ला displace करतो आणि स्वतः त्याची जागा घेतो ही झाली displacement reaction. मग इथे काय होतंय हा iron nail या काय करतो कॉपरला डिस्प्लेस करतो आणि स्वतःचं आयर्न सल्फेट सोल्युशन तयार करतो फेरस सल्फेट सोल्युशन तयार करतो आणि कॉपरला डिस्प्लेस करतो. जे तयार झाले फेरस सल्फेट सोल्युशन हे कलरलेस असतं सोल्युशन कसं असतं कलरलेस म्हणजे फ्रेंड ड्यू टू कलरलेस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कलर. सो दॅट इज ऑल्सो अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं समजा हा आयर्न मेटल आहे हा एक मेटल आहे मेटल ए म्हणून घ्यायला आणि हा दुसरा मेटल म्हणून बी कॉपरला आणि कॉपरचं सोल्युशन तयार झाले बी चं सोल्युशन साल्ट सोल्युशन तयार आहे बी चं. मग याच्यामध्ये काय झालं बी ला डिस्प्लेस केलं आणि ए ने स्वतःचं काय केलं एक सोल्युशन तयार केलं आणि कुणाला डिस्प्लेस केलं कॉपरला. सेम असंच मेटल ए
प्लस सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी, या मेटल बी चं सॉल्ट सोल्युशन होतं. पुढे जाऊन काय करतं, इथे घडली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए प्लस मेटल बी, हा मेटल बी रिमूव्ह होतो, म्हणजे मेटल बी चं सॉल्ट सोल्युशन निघून जातं आणि मेटल बी चं सॉल्ट सोल्युशन तयार होतं. ही काय झाली रिएक्शन ऑफ ए मेटल विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स, त्याचा हा फॉर्म्युला आहे. जर मेटल ए असेल आणि मेटल बी चं जर सॉल्ट सोल्युशन असेल तर सॉल्ट सोल्युशन काय होतं, मेटल ए चं सॉल्ट सोल्युशन तयार होतं आणि मेटल बी काय होतो, बाजूला सरकतो. मग स्टुडंट त्या झाल्या रिएक्शन, म्हणजे मेटलची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर, मेटलची रिएक्शन वॉटर बरोबर, मेटलची रिएक्शन ऍसिड बरोबर, मेटलची रिएक्शन नायट्रिक ऍसिड बरोबर, मेटलची रिएक्शन अदर मेटलच्या सॉल्ट सोल्युशन सोबत. त्यावेळेस काय घडते सगळे आपण फॉर्म्युले पाहिले. याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग आहे आपल्यासाठी जो पुढे जाऊन सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. हे आहे पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. ऑल दीज रिएक्ट्स विथ वॉटर. यांची रिएक्टिव्हिटी कशी आहे, हाय. आता हे सगळे जे काय मेटल आहेत हे तीन भागामध्ये विभागलेले आहेत. हायली रिएक्टिव्ह मेटल, मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल, लेस रिएक्टिव्ह मेटल्स. मग हे हायली आहेत, हे कशात सगळे हायली रिएक्टिव्ह आहेत. हायली रिएक्टिव्ह वाली रिएक्शन वॉटर बरोबर होते, ऍसिड बरोबर होते, ऑक्सिजन बरोबर होते, लक्षात ठेवा. नंतर हे मॉडरेटली रिएक्टिव्ह आहेत, म्हणजे मीडियम रिएक्टिव्ह आहेत. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टिन, लीड हे मॉडरेटली, यांची रिएक्शन फक्त ऍसिड बरोबर आणि ऑक्सिजन बरोबरच होते. मी काय म्हणले आहे का, हे हायली रिएक्टिव्ह आहेत, यांची रिएक्शन वॉटर, ऍसिड्स आणि ऑक्सिजन एका बरोबर होते. यांची रिएक्शन ऍसिड बरोबर आणि ऑक्सिजन बरोबर होते. आणि लास्ट राहिले हा हे लेस रिएक्टिव्ह एलिमेंट कोणते, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. गोल्ड हा सगळ्यात लोअर आहे. आता यांची रिएक्शन फक्त कोणाबरोबर होते, तर यांची रिएक्शन फक्त ऑक्सिजन बरोबर होते. म्हणजे रिएक्टिव्हिटी सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. हायली रिएक्टिव्ह मेटल्स, मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स आणि लेस रिएक्टिव्ह मेटल्स. हायली रिएक्टिव्ह मेटल्स म्हटलं लक्षात घ्यायचं पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टिन आणि लीड हे मॉडरेटली. हे आयर्न हे मॉडरेटली, हे लेस कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. यांच्या रिएक्शन कशा होतात, हायली रिएक्टिव्ह सोबत कोण रिएक्टिव्ह आहे, वॉटर होतो, ऍसिड होतो, ऑक्सिजन होतो. मीडियम सोबत ऍसिड होतो, ऑक्सिजन होतो. लोअर सोबत फक्त ऑक्सिजन होतो. ही आपली रिएक्टिव्हिटी सिरीज आपल्याला पुढच्या इयत्तेसाठी म्हणजे 11वी 12वी साठी अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यावर आपल्याला खूप काही रिएक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. Students, listen carefully. The next point is reaction of metals with non-metals. You know that noble gases does not take part in a chemical reaction. Why? Because its octet is complete. But on the basis of some non-metals, which base the electronic configuration of non-metals, these non-metals react with metals. For example, you know that the tendency of metal, tendency of non-metal, electropositivity and electronegativity respectively. In this reaction, sodium is a metal. मागच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलात की समजा धातू आणि अधातूची रिएक्शन होते आणि एक आयनिक कंपाऊंड तयार होतो. तर आपल्याला माहित होतं a highly reactive sodium is reacted with chlorine. Chlorine is a non-metal, sodium is a metal. So it forms sodium chloride on the basis of its electronic configuration. So it forms a ionic compound. Respectively, magnesium chloride, potassium chloride is formed on the basis of metals react with non-metals. Students, in this previous points, we studied about the chemical properties of metals. First of all, physical properties of metals, physical properties of non-metals, chemical properties of metals. In these chemical properties of metals, metals is reacted with oxygen, metals is reacted with water, metals is reacted with acids, metals is reacted with nitric acid, metals is reacted with other salts of a metals,
and metals is reacted with non-metals. After that, reaction of non-metals. These chemical properties of non-metals. The property of non-metal is electronegative elements. हे काय करतात? इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात. त्याच्यानंतर लेस सिमिलॅरिटी इन द फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय असतात? कमी सिमिलॅरिटीज असतात, सारखेपणा कमी असतो. आता पहिला पॉइंट आपण पाहतोय रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन. नॉन मेटल्स reacted with oxygen, it forms acidic oxides or neutral oxides. याच्यामध्ये तुम्हाला जर नॉन मेटल ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला तर त्याचे ऍसिडिक ऑक्साइड तयार होतात किंवा न्यूट्रल ऑक्साइड्स तयार होतात. एक्झाम्पल, कार्बन प्लस ऑक्सिजन at the time of complete combustion it forms carbon dioxide, that is the acidic oxides. आता सा acidic oxide है. Next, carbon is reacted with oxygen at that time partial combustion it forms carbon monoxide, that is the neutral oxides. Next, yes, sulfur plus oxygen, it's at the time of combustion it forms sulfur dioxide, that is the acidic oxides. Means non-metal reacts with oxygen, it forms as its acidic oxides or neutral oxides. So that is some example. तुम्हाला माहित आहे की नॉन मेटलची प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात. कुणी तर दिलेला इलेक्ट्रॉन घेतात म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्ह होतात. मेटल्स कसे असतात? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, लूज करून टाकतात. नेक्स्ट इज रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर. Students, at the time of reaction of metals is reacted with water. Metals react with cold water, hot water, and some metals are reacted with its steam. But non-metals does not react with water. They water will react with them except halogens. हॅलोजन सोडून बाकीच्या सोबत ते रिएक्ट होत नाही. समजा क्लोरीन is reacted with water, it forms hypochlorous acid plus hydrochloric acid. Next, reaction of dilute acids with non-metals. Also non-metal does not react with acids but except आपल्याला देतात chlorine is reacted with HBr means dilute hydrochloric acid. क्लोरीन सुद्धा कसा आहे? हॅलोजन आहे. इथे सुद्धा हॅलोजन रिएक्ट होतात. It forms hydrochloric acid and bromine. And last, reaction of non-metals with hydrogen. At the time of proper temperature, pressure and use of catalyst, sodium is reacted with sulfur is reacted with hydrogen, it forms H2S with hydrogen sulfide, and nitrogen is reacted with hydrogen, it forms NH3 means ammonia. एवढ्या सगळ्यावरून आपल्याला काय कळालं की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर जर रिएक्ट झाले नॉन मेटल तर ते ऍसिडिक ऑक्साइड किंवा न्यूट्रल ऑक्साइड तयार होतात. जर रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर, वॉटर बरोबर रिएक्शन होत नाही तर एक्सेप्शन काय आहे? ब्रोमीन आहे, हॅलोजन आहे. हॅलोजन बरोबर रिएक्ट होतो क्लोरीन आहे आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो. रिएक्शन ऑफ डायरेक्ट एसिड्स विथ नॉन मेटल्स, इथे सुद्धा ऍसिड बरोबर रिएक्शन होत नाही पण एक एक्सेप्ट आहे तो म्हणजे हॅलोजन. इथे सुद्धा क्लोरीनची रिएक्शन होते डायरेक्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. त्याच्यानंतर लास्ट होता रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ हायड्रोजन. आता कसं आहे ना, नॉन मेटलची रिएक्शन हायड्रोजन बरोबर होते तर त्याला काय लागतं? प्रॉपर टेम्परेचर लागतो, प्रेशर लागतो आणि योग्य कॅटलिस्ट लागतं त्यावेळेस होते. आणि पहिला आपण हायड्रोजन सल्फाइड आणि अमोनिया कशा प्रकारे तयार होतात. ह्या झाल्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट आपण पुढचा पॉइंट पाहणार लगेच. Students, the new point is ionic compound.
How would I define this ionic compound? The compound which made by two units as like cation and anion, that compound is called as ionic compounds. जे कॅटायन आणि anion या दोघांपासून जे कंपाऊंड बनतात या दोन युनिट पासून त्यालाच काय म्हणतो आपण आयनिक कंपाऊंड असं म्हणतो. आणि या जे दोन युनिट आहेत यांच्यातलं अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन आणि anion या दोन युनिट मधलं अट्रॅक्शन म्हणजे त्याला म्हणायचं आयनिक बॉन्ड. Attraction between cation and anion, that is called as ionic bond. To the compounds made by two units, cation and anion, that is called as ionic compound. And attraction between cation and anion, that is called as ionic bond. Students, some general properties of ionic compound, as like its nature is crystalline. या तयार झालेल्या ionic compound चे nature कसं असतं? crystalline असतं. Also, its have infinite shape, smooth and shiny. Also, melting point is high. त्याचा melting point कसा असतो? high असतो. Also, ionic compounds are hard and brittle. Hard पण असतात आणि brittle पण असतात. Also, the attractive force is strong. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे कॅटायन आणि anion मधला अट्रॅक्शन फोर्स कसा असतो? जास्त असतो. Also, these forces are equal. दोन्ही फोर्स कसे असतात? इक्वल असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बॉइलिंग पॉइंट इज हाय म्हणजे याचा बॉइलिंग आयनिक कंपाऊंड जे तयार होतात याचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट सुद्धा कसा असतो? हाय असतो. आल्सो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय. यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतात ते सुद्धा कसे असतात? जास्त असतात. आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. हे कसे असतात? वॉटर सोल्युबल असतात. आल्सो इनसोल्युबल इन सॉल्व्हंट्स. काही मध्ये इनसोल्युबल असतात म्हणजे कोणामध्ये केरोसिन अँड पेट्रोल. इट कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बट मोल्टन और फ्यूज्ड स्टेट इट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ते कोणामध्ये सोल्युबल असतात आणि कोणामध्ये इनसोल्युबल असतात हे पण सांगितले. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत पण कोणामध्ये कंडक्ट करू शकतात जर ती स्टेट कशी असली पाहिजे? मोल्टन किंवा फ्यूज्ड स्टेट असली पाहिजे त्यावेळेस ते कंडक्ट करतात. Here आपण काय पाहिलं? The properties of ionic compound. You know that ionic compounds are made by two units as like anion, cation and anion. These are two forces or ions attract each other for a balanced force between each other. That is the ionic bond attraction between cation and anion. तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक टेबल दिला आहे त्याच्यामध्ये काय सांगितले तर त्याचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स आहेत त्या आयनिक कंपाऊंडचे ते तुम्हाला टेबल मध्ये पाहायला मिळते.